गृहिणीचे आवडते ठिकाण म्हणजे किचन होय, कारण सर्वात जास्त वेळ त्यांना किचनमध्ये घालावा लागतो. अशा वेळेस जर काम करताना काही टिप्स जर त्यांनी लक्षात घेतल्या तर त्यांना आपले काम सोपे करता येणार आहे. म्हणूनच आपण आज पाहणार आहोत काही महत्त्वाच्या किचन टिप्स. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर 15 मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे 2 तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा. नंबर 2. कांद्याची सालं डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही. नंबर 3. सोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या. नंबर 4. भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका, कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात. नंबर 5. बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका. नंबर 6. सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा, ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील. नंबर 7. कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा. नंबर 8. गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा, ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल. नंबर 9. लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही. नंबर 10. सुकामेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या. नंबर 11. टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा. नंबर 12. बटाटे लवकर उकडण्यासाठी 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. नंबर 13. लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा. नंबर 14. मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा. नंबर 15. भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही. नंबर 16. कणिक मळताना चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत. नंबर 17. शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा. नंबर 18. वांग, दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे. नंबर 19. दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते, यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.